सो तिथे येणार मेंटेनन्स लोड आणि तो सगळ्यात मिनिमम असतो. आय थिंक 0.75 समथिंग असतो किंवा फार फार जसं 1.05 इतका असतो. सो हे डिपेंड करतं की तुम्ही कुठल्या स्ट्रक्चरसाठी कळालेपर्यंत. तर इथे मी लाईव्ह लोड मध्ये गेले आणि ऍड मध्ये गेले. लाईव्ह लोड कशामध्ये ऍड करायचे आपल्याला? फ्लोअर लोड मध्ये. सो आपल्याला लाईव्ह लोड आहे तिथे -3 आणि परत एकदा आपल्या बिल्डिंगची रेंज, जी आपल्या बिल्डिंगची रेंज होती इथे 24, 22 and 22. क्लिअर आहे? ऍड करा, विंडो क्लोज करा. इथपर्यंत क्लिअर आहे? म्हणजे आपला डेट झाला, लाईव्ह झाला. मी दाखवू का? जास्त होत आहे? तुम्हीच सांगा कसं ते प्रॅक्टिस करायची का एकदा? एक काम करते, थोडा वेळ दाखवला आणि प्रॅक्टिस करून परत या. म्हणजे आता वाजले किती? 1 वाजलाय ना? 1 वाजायला 10 मिनिटं बाकी आहे. आपण एक काम करूया, 1:20 परत सुरू करू. ठीक आहे? 1:20 आपण सुरू करून काय काय करायचं? आपण ग्रीन लोड घेऊ, कॉन्क्रीट डिझाईन घेऊ आणि मास लोड घेते आणि या बिल्डिंगसाठी रिस्पॉन्स प्रोग्राम तयार करायची गरज नाही. पण जर हाय राईज बिल्डिंग असेल किंवा कॉन्क्रीटेड स्ट्रक्चर असेल तर तुम्हाला मी प्रोसेस दाखवून घेऊ. ठीक आहे? आणि हे नॉर्मल स्ट्रक्चर आहे, ते फक्त एवढा सिस्मिक लोड ऍड केलाय तरी खूप करायची ती गरज नाही. आणि एक प्रोसेस तुम्हाला मी दाखवून घेऊ. क्लिअर आहे? करायचं काय असेल तर मला सांगून द्या. ठीक आहे? एक काम करा, 5 जण तुम्ही एकत्र प्रॅक्टिस करा. ठीक आहे? जेणेकरून कसं होईल, एका वेळेला नाही आपल्याला दुसऱ्याला माहिती आणि नंतर मग वेगळं. आणि तुम्ही तिघं जण प्रॅक्टिस करताय का? 4 जण? गौरव, मेघन, श्रेयस, तन्मय. हॅलो. मी प्रॅक्टिस नंतर गेली मॅडम संध्याकाळी. अरे पण संध्याकाळी डाऊट आलं तर काय करशील? समजलं ते मागे. हॅलो. कोणासाठी वेळ नाही का? आपण आता बाहेर आहे मॅडम. बरं ठीक आहे, चालेल. बघा समजाय ते प्रॅक्टिस करा. चला बाय. अभिषेक सर. हॅलो. किती जण जॉईन आहेत? 2 जण आहेत ना जॉईन. कुठे त्यांचा आवाज काय येत नाहीये? ओके, तर तुमच्यासाठी मी ह्याचा पाठ रिपीट करते. इंडस्ट्रियल ट्रस्टचा बघून घ्या. ठीक आहे? परत एकदा प्रोसेस रिपीट करते. नंतर या मुलांसोबत तुम्हाला बिल्डिंग रिपीट करायची असेल तुम्ही केली तरी चालेल. ठीक आहे? स्क्रीन दिसते शेअर केलेली? ठीक आहे. तर हे बघा, हे नवीन सॉफ्टवेअर मी शेअर केलंय. तुम्ही एकदा नवीन सॉफ्टवेअरमध्ये प्रॅक्टिस करून बघा. इंडस्ट्रियल शेडमध्ये आपल्याला काय करायचं? आता आपण मॅन्युअली जनरेट करत बसत नाही किंवा मॅन्युअली ड्रॉ करत बसत नाही. आपण डायरेक्टली स्ट्रक्चरल विजार्डचा यूज करून आपलं मॉडेल तयार करतो. कसं करायचं त्याच्यासाठी? इथे जिओमेट्रीचा ऑप्शन दिसतोय सगळ्यांना? हॅलो. जिओमेट्रीवर जायचं आणि इथे जायचं स्ट्रक्चर विजार्ड. 1 by 1 लिहून घ्या. जसं आपण तिकडे जिओमेट्रीवर जाऊन स्ट्रक्चर विजार्डवर जात होतो तशीच तुमची इथे ही विंडो ओपन दिसते सगळ्यांना? हॅलो. आता इथे आपण काय करतोय? पहिल्यांदा आपल्याला कॉलम ड्रॉ करायचे आणि त्याच्यावर आपल्याला ट्रस ड्रॉ करायचा आहे. लक्षात घ्या. सो आपण काय करतोय? इथे घेतोय आपण फ्रेम मॉडेल आणि इथे जातोय आपण बे फ्रेमवर. मॉडेल टाईप मध्ये जाऊन आपण घेतलंय फ्रेम मॉडेल आणि इथून गेलो बे फ्रेम. घ्या लिहून. हां चालेल.
फ्रेम मॉडेलमध्ये बेस फ्रेम. येस, फ्रेम मॉडेलमध्ये बे फ्रेम. हां. झालं Yes, इथपर्यंत? आता हे करून झाल्यानंतर आपल्याला पुढची गोष्ट काय करायची आहे? इथे डबल क्लिक करायचं. हो. ठीक आहे. आता डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही एक विंडो ओपन होते. येस मॅम. ठीक आहे. आता इथे ही विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे व्हॅल्यूज द्यायचे आपल्या ट्रस्टच्या हिशोबाने. येस मॅम. कळतंय? म्हणजे तुमच्या ट्रस्टची टोटल हाईट किती असणार आहे, लेंथ किती असणार आहे आणि विड्थ किती असणार आहे. येस मॅम. कळतंय? तर आपल्याला काय करायचं इथे सिंपल घ्या, लक्षात घ्या. मी इथून माझ्या ट्रस्टची हाईट घेतलेली आहे 2.5. समजतंय? किंवा आपण हाईट जरा जास्त घेतलेली इथे घेतले मी हाईट 7. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे नंबर ऑफ बेस. नंबर ऑफ बेस किती आहे तर मी इथे घेते 2. कळतंय? आणि इथे नंबर ऑफ बेस अलॉंग लेंथ विचारताय, इथे मी घेते 1. समजतंय? विड्थ घेते मी टोटल माझी 50. आणि विड्थला मला किती भागामध्ये डिवाइड करायचं, इथे घेतोय आपण 1. कळतंय? म्हणजे प्रत्येक भागाला आपण 5-5च्या ह्याच्यामध्ये डिवाइड केलं. कळालं? आणि लेंथ टोटल आपण 12च ठेवूया. समजलं इथपर्यंत? येस 50 मीटर 7 आणि लेंथ किती घेतली 12. येस, लेंथ घेतली 12 आणि नंबर ऑफ बेस अलॉंग लेंथ घेतली आपण 1. हाईट घेतलेली आहे आपण 7 आणि नंबर ऑफ बेस अलॉंग हाईट घेतलेली आहे 2. म्हणजे मी 2 बीम ड्रॉ केले, एक 3.5 वर आणि दुसरा पण माझा 3.5. कळालं? लिहून घ्या वाटल्यास. हां. कारण हेच आपल्याला पुन्हा ट्रेस ड्रॉ करताना लागणार आहे व्हॅल्यू. समजतंय? मॅम ते 12ला 1 घेतलं, 7ला 2 बेस घेतले आणि 50ला 10 बेस घेतले. म्हणजे मी 10 भागामध्ये त्याला डिवाइड केलंय. हाईटला मी 2 भागामध्ये डिवाइड केलंय आणि लेंथला मी डिवाइड केलं नाही. कळालं? इथपर्यंत कळालं? येस मॅम. तर ही गोष्ट झाली की काय करायचं, अप्लायवर क्लिक करायचं. हे बघा तुम्हाला हे असं स्ट्रक्चर दिसतं. कळालं? हां. आता काय करायचं, ही विंडो क्लोज करायची. हां. समजते? आता ही विंडो क्लोज केल्यानंतर ते विचारतील would you like to transfer or merge this prototype into STAAD? Yes. दिसतंय? काय करायचं सिंपल आपल्याला यस वर क्लिक करायचं. परत ते विचारतील जसं आपण स्ट्रक्चर डिझाइन मध्ये मॉडेल घेते ना, तुम्हाला एक्स ऍक्सेस पासून वाय ऍक्सेस पासून आणि झेड ऍक्सेस पासून किती डिस्टन्स वर कळतं? येस मॅम. पण आपल्याला इथे हे 0-0 ठेवायचं, नंतर आपण डिस्टन्स घेऊ. ओके. ठीक आहे? कळालं हो, इथपर्यंत? तर आपण 0-0 घेतलं आणि ओके केलं. आता वेट करा थोडा वेळ. झालं आपलं ड्रॉ. आता हे झाल्यानंतर काय करायचं, व्ह्यू मध्ये जायचं. कुठे गेलोय आपण, व्ह्यू मध्ये. लिहून घ्या. दिसतोय व्ह्यूचा ऑप्शन? येस मॅम. तर व्ह्यू मध्ये गेल्यानंतरची पुढची गोष्ट आपण काय केली, हे बघा. व्ह्यू मध्ये गेलो आणि व्ह्यू मध्ये जाऊन आपण गेलो इथे फ्रंट व्ह्यू मध्ये. दिसतोय? येस. इथे फ्रंट व्ह्यू खाली म्हणजे व्ह्यू मॉडेल फ्रॉम प्लस झेड. कळालं? हां. इथपर्यंत क्लिअर आहे? आता हे करून झाल्यानंतरची पुढची गोष्ट आपण काय केली, हे बघा. हे जे मधले बीम आहेत या मधल्या बीमना आपण सिलेक्ट करायचं. कळालं?
म्हणजे जे काही मधले बीम आहेत आपले त्या सगळ्याच्या सगळ्या मधल्या बीमला आपण सिलेक्ट केलं. येस मॅम. समजलं? आणि देन काय करायचं, डिलीट करून टाकायचं, कारण मला मधल्या बीमची गरजच नाहीये. ओके. कळतंय? पर्यंत क्लिअर आहे? 1 सेकंड मॅम, लिहून घेते मी. हो हो घ्याल. फ्रंट व्ह्यू मध्ये गेलो आणि मधल्या बीम वर जाऊन सगळेच्या सगळे मधले बीम आपण डिलीट केले. हां. ओके. आता हे करून झाल्यानंतरची पुढची गोष्ट आपण काय केली, हे बघा, परत व्ह्यू मध्ये गेलो आणि आयसोमेट्रिक व्ह्यू वर गेलो. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, इथे याच्यावर आपल्याला ट्रस ड्रॉ करायचा. हां. कळतंय? मग याच्यावर आपल्याला ट्रस ड्रॉ करण्यासाठी काय करावं लागणार आहे, तर पहिली गोष्ट काय आहे, आपल्याला अगेन जायचंय जिओमेट्री मध्ये आणि इथे जायचंय स्ट्रक्चर विजार्ड. कळलं? हां. याच्यामध्ये गेलो आपण स्ट्रक्चर विजार्ड वर. समजलं? हां मॅम. तर येस मॅम. इथून आपण घेतो हुरू. ट्रस मॉडेल मध्ये जाऊन घेतो आपण हुरू. ट्रस मॉडेलमध्ये काय घेतो आपण? हुरू. कळलं? इथपर्यंत कळलं? ट्रस मॉडेलमध्ये फर्स्ट कॉलममध्ये थर्डवाला जो आहे तो ट्रस मॉडेल. हा हुरू. HOWE. क्लिअर आहे? येस. आता ते करून झाल्यानंतरची पुढची गोष्ट आपली काय आहे, हे बघा, हुरूवर जायचं आणि आपण ज्या मगाच्या व्हॅल्यू दिल्या होत्या ना त्याच्या हिशोबाने इथे व्हॅल्यू परत ऍड करायच्या. ट्रसच्या मग लेंथ किती घेते मी, लेंथ सेम घेते. मला लेंथ हवे 12च. नंबर ऑफ बेज अलॉंग लेंथ पण मला हवेत 6. पण जी ट्रसची हाईट आहे ती ट्रसची हाईट घेते मी इथे 2.5. बट आपण पहिल्या ह्याच्यात नंबर ऑफ बेज अलॉंग द लेंथ 1 घेतला होता ना. नाही, ते आपण 12च घेतलं होतं लेंथ. नंबर ऑफ बेज आपण 1 घेतलं होतं, पण ते कॉलम साठी घेतलं होतं ना. हे ट्रस साठी घेतोय आणि ट्रसला आपण डिवाइड करतोय 6 भागामध्ये. समजलं? आणि बेस घेते मी इथे, विड्थ घेते मी 50 जी की माझी आहे, आणि नंबर ऑफ बेज अलॉंग विड्थ मी इथे 10च घेते. म्हणजे हे मी सेमच ठेवते. कळतंय? विड्थचा पार्ट. हाईट 2.5 मीटर, विड्थ 50 मीटर, हो, ट्रसची हाईट आहे ही आपली 2.5. बेज 10 अलॉंग द विड्थ. कळालं? येस मॅम. इथपर्यंत क्लिअर आहे? आता हेच सगळं झाल्यानंतरची पुढची गोष्ट आपण काय केली, इथे गेलो आपण अप्लायच्या ऑप्शनवर. घ्या लिहून. इथे गेलो आपण अप्लायच्या ऑप्शनवर. येस मॅम. क्लिअर आहे? येस. आता हे करून झाल्यानंतर अप्लायवर गेला की हे बघा तुम्हाला हा असा ट्रस दिसतोय. आपोआप ड्रॉ झालाय आपला ट्रस. हो मॅम. आता आपल्याला काय करायचं, हा ट्रस आपल्या मॉडेलवर इम्पोर्ट करायचा. कळतंय? येस मॅम. सो आपल्याला काय करायची पुढची गोष्ट, इथे ही विंडो इथून क्लोज करायची. क्लिअर आहे? आता ही विंडो आपण क्लोज केली. आता ते विचारतो तुम्हाला, वुड यू लाईक टू ट्रान्सफर and merge this prototype into standard. तुम्हाला हे सॉफ्टवेअर मध्ये मर्ज करायचंय की नाही? येस मॅम. कळतंय?
सो आपल्याला इथे यसवर क्लिक करायचं. हो मला करायचं. क्लिअर आहे. आता डिस्टन्सवर किती करायचं. आता मला हाईट माहिती आहे. माझी हाईट किती होती आपली 7 होती. येस मॅम. कळतंय. पण जर आपल्याला हाईट माहिती नसेल तर इथे जायचं रेफरन्स पॉइंट. रेफरन्स. दिसतोय रेफरन्स पॉइंट. तर आपल्याला इथे रेफरन्स पॉइंटवर जायचं आहे आणि हा बघा मी हा पॉइंट सिलेक्ट केला. दिसतोय. कळालं इथपर्यंत. येस मॅम. आणि इथे ओकेवर क्लिक करायचं. ठीक आहे. ओके. आता हे करून झाल्यानंतर काय करायचं. दुसरी गोष्ट हे बघा सेम पॉइंट इथे सिलेक्ट करायचा. बघा झाली का हाईट आपोआप कॅल्क्युलेट. येस. क्लिअर आहे. ओके. येस मॅम. का डाऊट नाहीये. 1 सेकंड मॅम लिहून घेते. हो. येस. येस मॅम. गॉट इट. आता हे सगळं करून झाल्यावर ओकेवर क्लिक करा. ओके. ठीक आहे. ठीक आहे. बघा डुप्लिकेट नोड सिग्नल. कळालं. आपोआप ड्रॉ झालं आपलं. आपल्याला काय करायची गरज पडली का. स्वतः पुढची गोष्ट आपण काय करतो लोड अप्लाय करतो. ठीक हो आहे. मॅम. मग आता लोड अप्लाय करताना आपल्याला काय करायचं आहे. आता हा ट्रस्ट आहे. मग ह्या ट्रस्टवर माझा फक्त विन लोड येणार आहे आणि दुसरा कोणता लोड येणार आहे माझा डेड लोड अँड नोडल लोड. हो कळालं. मॅम. बट मॅम आपण त्याला प्रॉपर्टीज असाइन नाही का करत. हा प्रॉपर्टी पण असाइन करणार आहोत. लोडिंगचा पार्ट सांगितलं तुम्हाला. हो मॅम. कळालं. सो मला प्रॉपर्टी असाइन करताना काय करायचंय हे बघा. आपल्याला जायचं आहे इथे स्पेसिफिकेशन मध्ये. ठीक आहे. येस मॅम. आणि तुम्हाला जायचं आहे. तुम्ही जर नवीन हे वापरताय तर तुम्हाला इथे जायचं आहे स्टँडर्ड मध्ये. आता तुम्हाला दुसरा काहीतरी ऑप्शन असेल. मला एक विंडोचा फोटो पाठवा. स्पेसिफिकेशन मध्ये जाऊन प्रॉपर्टीचा फोटो पाठवा. मी तुम्हाला सांगते काय आहे तो. 2023 आहे ना. हां. मला एकदा फोटो पाठवा. पाठवला का फोटो. प्रॉपर्टीजमध्ये जाऊ ना मॅम. प्रॉपर्टीजमध्ये. हां प्रॉपर्टीमध्ये जा आणि प्रॉपर्टीचा फोटो पाठव मला. मग तुम्हाला मी सांगेन स्किल्ससाठी आपण तिथे काय घेतो. ते काल लास्ट लेक्चरला आपण जे काही शिकलो ना त्याचं ते चालू होतं. मग त्याच्यातूनच पाठवलं पुढे. नाही तुम्ही ते नवीन सॉफ्टवेअर ओपन केलंय ना. नवीन सॉफ्टवेअर नवीन मध्येच काम करतो का नवीनमध्ये जुन्यामध्ये ट्राय करतो. करत होतो. जुन्यामध्ये त्या दिवशी केलं होतं ना. प्रॉपर्टीज मध्ये जा. इथे स्पेसिफिकेशन मध्ये जा आणि प्रिझमॅटिकचा ऑप्शन दिसतोय. स्पेसिफिकेशन प्रिझमॅटिक दिसतंय का.
हा प्रिझमॅटिक वर जा. हां ठीक आहे, इथे ही अशी प्रॉपर्टीची विंडो ओपन झाली हो, का अशी झाली. अशी बघा. हा मला तिचा फोटो पाठवा, मी तुम्हाला सांगते कुठला कुठला ऑप्शन. ग्रुपवरती पाठवला मॅम. हा सेक्शन डेटा लक्षात घ्या. लिगसी सेक्शन डेटाबेस. येस म्हणजे आता मी इथे जर गेले ह्याच्यामध्ये स्टँडर्ड वर ना, तर तुम्हाला जावं लागेल सेक्शन डेटाबेस मध्ये. ओके. कळालं? मग आता इथे जाऊन पण तुम्हाला इंडियाचा ऑप्शन बघा दिसेल. जा इंडियाच्या ऑप्शन मध्ये. दिसला का? हां तर इंडियाच्या ऑप्शन मध्ये गेल्यानंतर आता मी इथे अँगल घेते. ठीक आहे, आता बघा आपला सिमिलर अँगल आहे ना, हा अँगलच दिसतोय ना आपला ट्रसचा. कळतंय? समजतंय? तर मी प्रॉपर्टी घेतली 100/100/10. दिसते? 100/100/10. येस. ठीक आहे, झालं लिहून? भेटली का तुम्हाला? हो मॅम. तर आपल्याला काय करायचंय, 100/100/10 वर जायचंय आणि इथे ऍड वर जाऊन क्लिक करायचंय. कळालं? येस मॅम. परत आपल्याला कॉलम साठी प्रॉपर्टी हवी. सो इथे जा IS कॉलम. दिसते ना IS कॉलम? कॉलमची प्रॉपर्टी घ्या. एक मिनिट हा मॅम. काही मला वाटतं की हे 2022चं वर्जन आहे आणि याच्यामध्ये थोडेसे चेंजेस आहेत. मी तुम्हाला सेक्शन डेटाबेस ओपन झाल्यानंतर जे काही मला एकदा फोटो पाठव, मी सांगते तुला. फोटो पाठव मला. हां तर हे इंडियनमध्ये ना हे असे ऑप्शन येतात. मग एक काम करा, तुम्हाला काय करायचंय पहिल्यांदा गोष्ट की अँगल वर जा. हां अँगलवरती गेल्यानंतर सिमिलर प्रॉपर्टी दिसली आम्हाला 100/100/10. बट जे IS कॉलम आहे ना, ते IS कॉलमचं इथं नाही आहे, इथं ट्यूब सेक्शन आहे. मग एक काम करा तुम्ही आय शेप वर गेला. आय शेप आय शेप आय शेप वर काय दिसतंय? शेपवरती गेल्यानंतर सगळे बिलचे साईजेस आलेले आहेत. नावं काय आहे? ISMB आहे, ISHB आहे. ISMB WB मध्ये येईल. ISMB आहे का? नाही एक मिनिट. एम सेटमध्ये किंवा एस सेटमध्ये. ISMB एस सेटमध्ये. नाही काय आहे? यस शेपमध्ये आहे. येस शेप मध्ये आहेत का? बरं एक काम करा, W शेप वर जा. डब्ल्यू शेप. हां IW येते. IW चे शेप दिसते, बीम दिसते. हा मग घ्या त्यातले. चालेल, ठीक आहे. 250चा घ्या. ओके 250/250 थिकनेस जी काय आहे ती वरती असते स्टार्टिंग असते. किती आहे मला जरा फोटो पाठवा. 250 नाही 350 पासून स्टार्ट आहे. ओके W शेपचा एक मला फोटो पाठवा. न्यू टेबल W शेपमध्ये जाऊन न्यू टेबल करून न्यू टेबल $350 स्टार्टिंग आहे. हां मॅम पाठवलं. 350/300/010 असं आहे.
चेक करते आणि तुम्हाला एकदम सोपं सांगते काय करायचं ते. ISMB 250 असेल ना. 2 सेकंद सांगते ना. 150 अशा स्टेपला काय करायचं ते. ISMB 250 मिळालं आहे आम्हाला यश शेतमध्ये. बरं ठीक आहे. आणि थर्डला घ्या पाईप. पाईपवर जा आणि पाईपवर PIP 1524 घ्या. झालं? पाईप मध्ये कोणतं? 1524 PIP 1524. 1534. येस. L का M? एम घ्या एम. मॅम याच्यात सिलेक्ट करून दाखवा ना तुम्ही, म्हणजे आम्हाला दिसलं स्क्रीनवरती. इथे चॅनल PEB नाहीये, इथे CHS आहे. सो म्हणून तुम्हाला मी सांगितलं PEB घ्या. इथे मी पाईप घेते ना, इथे मी सर्क्युलर ग्रुपवरती नाव टाका ना त्या सेक्शनचं. प्रॉपर्टी अपडेट झाल्यात म्हणून. ग्रुपवरती नाव टाका ना व्हॉट्सअप ग्रुपवर. बरं पाठवते मी 2 मिनिटं. बघा पाठवलंय. PIB M. येस मिळालं? मिळालं नाहीये मॅम. का? हां ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? हो. सो आता मी इथे प्रॉपर्टी वेगळी घेते. मी इथे घेतली, म्हणजे तुम्ही PIP 1524 घेतली हो, ना, मॅम. त्या ठिकाणी मी प्रॉपर्टी घेते इथे. आपण घेऊया 48 × 3.2. ठीक आहे? समजलं? इथपर्यंत येस कळालं? मॅम. आणि परत एकदा स्टँडर्डवर जाऊन कॉलमची पण प्रॉपर्टी घेते. जी मी इंडियामध्ये जाऊन मी जी प्रॉपर्टी घेतली ती IS कॉलममध्ये जाऊन ISHB 250. कळालं इथपर्यंत? आता आपल्याला ह्या सगळ्या प्रॉपर्टी असाइन करायच्या. क्लिअर आहे? मग काय करायचं? कॉलमला असाइन करताना काय करायचं? सिलेक्टवर जायचं आणि सिलेक्टवर जाऊन बीम्स पॅरलल टू वाय. कळालं? येस मॅम. आणि आता बीम्स पॅरलल टू वाय घेताना हे वरचे पण पार्ट सिलेक्ट होत आहेत, राईट? आपल्याला वरच्याला तर द्यायची नाहीये प्रॉपर्टी. हो मॅम. कळतंय ना? मग काय करायचं? व्ह्यू मध्ये जायचं आणि व्ह्यू मध्ये जाऊन फ्रंट व्ह्यूला जायचं. कळतंय? आणि हे बघा, हे फक्त कॉलम सिलेक्ट करायचे. कळतंय? हो मॅम. परत व्ह्यू चेंज करून बघा. झाले का कॉलम सिलेक्ट? कॉलम सिलेक्ट होताना आपली बीम पण सिलेक्ट होत आहे, हो मॅम. राईट? काय करायचं? इथे जायचं सिलेक्टेड ऑब्जेक्ट, व्ह्यू मध्ये जाऊन. कशावर गेलो आपण? सिलेक्टेड ऑब्जेक्ट. सिलेक्टेड ऑब्जेक्ट. कळालं? हो मॅम. आता सिलेक्टेड ऑब्जेक्ट वर गेल्यावर तुम्हाला तेवढाच भाग सिलेक्ट होतो. आता परत सिलेक्टवर जा आणि बीम्स पॅरलल टू वाय करा. बघा, झाले का सिलेक्ट? कळालं? हो मॅम. आणि परत एकदा असाइन टू सिलेक्टेड बीम असाइन करा आणि यस करा. झाले असाइन सगळे कॉलम. आता आपल्याला दुसरी प्रॉपर्टी काय करायची? ही जी अँगलची प्रॉपर्टी आहे, ही अँगलची प्रॉपर्टी आपल्याला असाइन करायची. कळतंय? येस मॅम. सो मग इथे काय केलं? परत एकदा व्ह्यू मध्ये गेले आणि होल स्ट्रक्चर शो केलं. डिस्प्ले होल स्ट्रक्चर दिसतंय? कळालं इथपर्यंत?
आता आपल्याला ही प्रॉपर्टी असाइन करताना काय करायचंय, व्ह्यू मध्ये जायचंय आणि ते जायचंय फ्रंट व्ह्यू मध्ये. ठीक आहे, आणि कंट्रोल प्रेस करून हा सगळा भाग सिलेक्ट केला अँगलचा. आता चेक करा, म्हणजे पर्लिन पण सिलेक्ट झाली ना, कळतंय? येस मॅम. मग मला काय करायचं, पहिल्यांदा पर्लिनची प्रॉपर्टी करते असं. सो ती कशी करेन मी असाइन, हे बघा. पहिल्यांदा प्रॉपर्टी घ्या तुम्ही, PIP घ्या प्रॉपर्टी, आणि हे बघा कंट्रोल प्रेस करून हे असे कॉर्नर सिलेक्ट करा फक्त. कळतंय? येस मॅम. समजलं? आता चेक करा, बघा झाले का सगळे सिलेक्ट. परत असाइन टू सिलेक्टेड बीम, असाइन आणि येस. क्लिअर आहे? येस मॅम. एक सेकंड मी लिहून घेते. हां, काय केलं आपण, व्ह्यू चेंज केला आणि कंट्रोल प्रेस करून हे अशी कॉर्नर सिलेक्ट करत गेलो. ठीक आहे, हे बघा. सपोज तुम्हाला इथे पण प्रॉपर्टी असाइन करायची, तुम्ही इथेही प्रॉपर्टी असाइन केला तरी चालेल. हे बघा, कळतंय? हे बघा, म्हणजे हे पण सगळे सिलेक्ट होते. कळतंय? असाइन टू सिलेक्टेड बीम, असाइन आणि येस. समजलं? म्हणजे तुम्ही 3D रेंडर व्ह्यूला गेला तर तुम्हाला दिसून जाईल. दिसतंय का? आपण अजून अँगलची प्रॉपर्टी नाही असाइन केली, पण इथे आपण पाईपची प्रॉपर्टी असाइन केली पर्लिन. कळालं? हो मॅम. आता पुढची गोष्ट आपल्याला काय करायची, अँगलची प्रॉपर्टी द्यायची. तर एकच प्रॉपर्टी राहिली आपली, राईट? आता ह्याच्यासाठी शॉर्टकट ऑप्शन कोणता, इथे जायचंय तुम्हाला सिलेक्ट वर आणि इथे जायचंय मिसिंग प्रॉपर्टी. दिसतोय ऑप्शन, सिलेक्ट वर जा आणि मिसिंग प्रॉपर्टी. ठीक आहे, आणि मिसिंग प्रॉपर्टीवर जाऊन इथे जायचंय अगेन मिसिंग प्रॉपर्टी. ह्या लिहून झालं लिहून. 1 सेकंड मॅम. हां, येस मॅम. आता हे करून झाल्यानंतर बघा, झाली का सगळी अँगलची प्रॉपर्टी सिलेक्ट? येस मॅम. कळालं? हो मॅम. आता काय करायचं, परत एकदा असाइन टू सिलेक्टेड बीम, असाइन आणि येस. क्लिअर आहे? येस मॅम. बट ते जे अलॉंग दी झेड ॲक्सिसला जे बॉटम कॉर्ड आहे त्याच्यामध्ये सगळ्या, त्याला पण अँगलचीच प्रॉपर्टी असाइन करावी लागेल आपल्याला. बिकॉज डिपेंड करते, आपली जशी रिक्वायरमेंट आहे तसं आपल्याला असाइन करत जायचं. बिकॉज आता आपण पर्लिनला जशी रिक्वायरमेंट दिलेली आहे तसं तुम्हाला असाइन करायचं. ओके, पर्लिनला आपण तुम्हाला प्रॉपर्टी कशी असाइन करायची कळालं ना? येस मॅम. आता काय करायचं, पुढची गोष्ट आपल्याला सपोर्ट असाइन करायचं. सो काय करायचं, अगेन व्ह्यूवर जा आणि त्याचा फ्रंट व्ह्यू. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? आणि त्यांनी काय केलं, सिलेक्ट वर गेले नोड कर्सरने, हे सगळे बॉटमचे नोड आपण सिलेक्ट केले. दिसतंय? ठीक आहे, इथपर्यंत कळालं? आणि परत आपण काय केलं, इथे गेलो स्पेसिफिकेशनवर आणि इथे जाऊ फिक्सवर. स्पेसिफिकेशन फिक्स. क्लिअर आहे? येस मॅम. आणि इथे फिक्सवर क्लिक करायचं आणि असाइनवर क्लिक करायचं. ओके, ठीक आहे, असाइनवर क्लिक करा आणि परत एकदा असाइनवर क्लिक करा आणि क्लोज करा. झालं सपोर्ट असाइन? हो मॅम. कळालं? येस मॅम.
तर याच्या पुढे आपल्याला काय करायचंय, लोड अप्लाय करायचंय. इथे जायचं लोडिंग मध्ये आणि इथे जायचं डेफिनेशन मध्ये. कळालं? येस मॅम. आणि इथे गेलो आपण विन डेफिनेशन. येस मॅम. क्लिअर आहे? येस. पण आणि परत इथे जायचं आपल्याला ऍडच्या ऑप्शनवर. ओके. आणि परत एकदा आपल्याला काय करायचंय, टाईप 1 विन 1 आणि इथे सिलेक्ट करायचं IS 875 पार्ट 3. ठीक आहे? तर तुम्हाला इथे फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायला येत नसेल, तुम्ही कस्टमच ठेवा. ठीक आहे? IS 875 पार्ट 3. येतोय का? तुम्हाला आय थिंक तो ऑप्शन येणार नाही. ते लायसन असेल तरच येतो, नाहीतर येत नाही. नाही मॅम, याच्यामध्ये आपण लास्ट टाइम पण टाकलं होतं ना. नाही येत आहे. एक सेकंड मी सांगते. नाही, टाईप 1 आणि कमेंट्समध्ये मी 1च फक्त, आणि ॲड केलं की डायरेक्टली ॲड होऊन जातो. बरोबर, म्हणजे अजून ऑप्शन आणि नाही. पुढचा ऑप्शन नाही आहे तिथे. ठीक आहे, जाऊ दे, कस्टमच ठेवा तुम्ही आणि ऍड वर क्लिक करा. ठीक आहे? आणि विंडो क्लोज करा. परत टाईप 1 वर जा, विन 1 वर जा आणि इथे जा ऍड वर. ठीक आहे? झालं लिहून? येस मॅम. आणि परत एकदा ऍड वर गेल्यानंतर आपण डायरेक्टली जनरेट करतो. ठीक आहे? मग तुम्हाला व्हॅल्यू येणार नाही, सो मी तुम्हाला एक शॉर्टकट दाखवते. मी इथे माझ्या हिशोबाप्रमाणे व्हॅल्यू चेंज केल्या. ठीक आहे? आणि ज्या व्हॅल्यू येतील ना त्या तुम्ही डायरेक्टली टाईप करा. ठीक आहे? ओके मॅम. सो मी ह्याच्या व्हॅल्यू ठेवते. हे बघा, ते ह्या व्हॅल्यू दिसतात. ह्या व्हॅल्यू डायरेक्टली तुम्ही टाईप करा तिथे. समजलं? एक सेकंड मॅम, लिहून घेतो. हे बघा, आपल्या जनरेट प्रमाणे आपण व्हॅल्यू जनरेट केलेले आहेत आणि ह्या व्हॅल्यू आपल्या जनरेट झाल्या. 75.756. ओके मॅम. ठीक आहे? आता इथे ऍड वर क्लिक करा आणि सेम एक्सपोजर फॅक्टर 1 परत ऍड वर क्लिक करा. कळालं? येस मॅम. क्लिअर आहे? आता या एक्सपोजर फॅक्टरला डायरेक्टली असाइन करा आणि येस करा. कळालं? येस मॅम. आता परत काय करायचं, लोड केस डिटेल्स वर जा आणि इथे जा ऍड वर. ठीक आहे? एक्सपोजर फॅक्टरला असाइन टू व्ह्यू. येस, असं इंटू व्ह्यू करा. ओके. नेक्स्ट. मला सांगा, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे का? सॉरी मॅम. इतकी प्रॅक्टिस करताय का तुम्ही? नाही, ठीक आहे, सांगू शकता तुम्ही पुढचं. घेऊया का आपण पुढचं? ठीक आहे, 2 सेकंद फक्त. 2 मिनिटं थांबा फक्त. मी घेते पुढचा पाठ.
हॅलो, आवाज येतोय माझा? बाकीचं मी तर सांगून आपण एक 20 मिनिटांनी करू. ठीक आहे, तो पण तुमचा होईल. ठीक आहे, झालं लिहून. हॅलो. आता मी परत एकदा काय केलं, मी तर गेले लोड केस डिटेल्सवर आणि इथे गेलो आपण ऍडच्या ऑप्शनवर. ठीक आहे, लोड केस डिटेल्स आणि ऍड झालं लिहून. 1 minute मॅम. झालं का लिहून? हो. लोड केस डिटेल्स आणि ऍड. हॅलो मॅम. हां बोला. मॅम आमचं परत किती वाजता चालू करणार आहे? तुमचं आपण 2ला करूया. ह्यांची प्रॅक्टिस सुरू आहे अजून. 2ला सुरू. ओके. येस मॅम. ठीक आहे, सो आता मी गेले इथे ऍडवर आणि इथून सिलेक्ट करायचं आपल्याला व्ह्यू आणि नाव द्या इथे WNX आणि सेकंड नाव द्या WNZ. कळालं? WXL. ठीक आहे, विंड लोडिंग X डायरेक्शन, विंड लोडिंग Z डायरेक्शन. ओके. आणि त्यानंतर परत एकदा अजून एक लोड ऍड करते, डेट लोड. त्या DL आणि सेकंड घेतोय आपण इथे लाईव्ह लोड, जो की आपण ऍड केला LL. ठीक आहे, ओके मॅम. कळालं? येस मॅम. परत एकदा आपण गेलो WLX वर ऍड वर आणि इथे जाऊ आपण विंड. आपण आता कशामध्ये गेलो? हे बघा WLX ऍड. ठीक आहे. येस मॅम. आणि ऍड वर जा आणि इथे जा विंड लोड. ठीक आहे, आणि विंड लोड वर गेल्यानंतर आपण इथे रेंज घेतली. आता माझं कुठून अप्लाय होतोय? 3.5 पासून मी सपोज घेते, कुठपर्यंत अप्लाय होतोय? 9.5. कळालं? वायची म्हणजे हा जो बीम आहे ना आपला, यांची टोटल हाईट माझी 7 आहे. सो मी बॉटम पासून नाही घेते, 3.5 पासून घेते. मी सपोज जर 0 पासून घेते, ते बॉटम पासून अप्लाय होईल. आणि 9.5 म्हणजे माझी बीमची हाईट होती, म्हणजे कॉलमची हाईट होती 7 आणि ट्रसची हाईट होती 2.5. एवढं किती झालं? कळालं? आणि काय करायचं आपल्याला इथे ऍड करायचं. विंड आपण किती घेतला X मध्ये? पिन कोड घ्यायची गरज नाही पडत आपल्याला. पिन डेफिनेशन क्रिएट केली ना आपण, आपल्याला फक्त रेंज घ्यायची. आठवलं का पिन मध्ये? ठीक आहे, 9.5 ला 0 to 9.5 ऍड करा. येस, हे बघा झालं का ऍड? येस मॅम. तुम्हाला हे मागच्या स्टेपमध्ये काय दाखवलं होतं? +X - X घ्यायला. आता इथे ऑप्शन आहे, तुम्ही त्याच्याऐवजी असंही करू शकता. अगेन विंड लोड वर जा, इथे X वरच जा, रेंज घ्या आणि इथे फक्त 1च्या ठिकाणी -1 करा आणि ऍड करा. हे बघा, ओके. कळालं? विंडवर्ड D1 मध्ये दोन्हीकडे अप्लाय करू. लिहून घ्या एकदा, मी सांगतो.
एक काम करू शकतो इथूनच सगळीकडे प्लेटमध्ये पहिले काम कर प्लेट पर्सन सगळ्या प्लेट सिलेक्ट कर सगळ्या प्लेट लीट करा ठीक आहे आणि परत काय कर एका टॉपमध्ये जा आणि सगळे बेन क्लिक करून जे नाही करत आणि मग परत एकदा पुन्हा प्लेट जनरेट कर आणि परत प्लेटची प्रॉपर्टी असाइन कर आणि बीनची प्रॉपर्टी जे काही बीन असते ते घ्यायची डुप्लिकेट प्लेट्स बीन्स प्लेट ठीक आहे फक्त ही स्टेपला रिपीट करायला लागेल माझ्याकडे ऑफिशियल लायसन्स ते सांगू शकत तुम्हाला असेल तर कंपनीमध्ये बेंटलेसचा तर तुम्ही शिकेल इथपर्यंत कळालं का रे? येस मॅम. हॅलो सो आपण पुढची गोष्ट काय केली विन लोड सेटवर गेलो आणि परत गेलो विन लोडवर पुन्हा आपली रेंज सेम द्यायची 9.5 ऍड करा आणि परत एकदा 1च्या ठिकाणी -1 घ्या आणि ऍड करा कळालं हे बघा क्लिअर आहे येस इथपर्यंत मॅम. आता हे सगळं झाल्यानंतर इथे जायचं आपल्याला डेट लोड ठीक आहे समजलं हो मॅम. आणि डेट लोडवर गेल्यावर आपण गेलो ॲडवर आणि सेल्फ वेट ॲज इट इज ॲड करायचं ठीक आहे आणि सेल्फ वेटला आपल्याला असाइन टू व्ह्यू करून असाइन करायचं आता बाकीच्यासाठी आपल्याला कोणता लोड ॲड करायचा आहे तो नोडल लोड ट्रस्टसाठी कळतंय म्हणजेच काय करायचं आपल्याला जायचं इथे नोडल लोड दिसतोय नोडल लोडवर पहिलं आपण सेल्फ वेट ऍड केलं डेड लोड मध्ये जाऊन आणि मग त्याच्यानंतर परत एकदा डेड लोड मध्ये जाऊन ऍड केलं आपण. येस नोडल लोड ठीक आहे ओके. नोडल लोड वॉज दी नोड्स. येस ओके. येस झालं आता हे करून झाल्यानंतरची पुढची गोष्ट काय करायची आपल्याला मी नोडल लोड घेते इथे 20 सो -20 घ्यायचं आणि ऍड करायचं विंडो क्लोज करायची -20. ठीक आहे आता हा लोड तुम्हाला दिलेला असतो ठीक आहे पण सपोज जर आपल्याला दिलेला नसेल तर आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल आपण कॅल्क्युलेट कसा करणार लोड काय वाटतं कसा कॅल्क्युलेट करायचा लोड हा डेन्सिटी ट्रसमध्ये काय वाचलं होतं व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. हॅलो मॅम. आपण ट्रस घेतोय आणि ट्रस मधून आपल्याला ट्रसवर अप्लाय होणारा लोड अप्लाय करायचा ओके. लॉजिक समजून घ्या ट्रसमध्ये डेड लोड काढणं म्हणजे मेनली सेल्फ वेट प्लस परमनंट लोड कन्सिडर करणं सेल्फ वेट प्लस परमनंट लोड
लोड कन्सिडर करायचा. कळतंय? येस मॅम. मग जर आपल्या ट्रसवर ग्रुप शीट किंवा क्लॅडिंग लोड असेल, कळतंय? म्हणजे आपण GI शीट वापरत असू, कळतंय? तर GI शीट तुम्ही बघायला गेला तर 0.15 to 0.20 टन पर मीटर स्क्वेअरच्या असतात. कळालं? ओके. समजलं का? आणि पर्लिन वेट आपला 0.10 to 0.15 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. कळालं? आणि टोटल आपण अज्युम जर केला लोड 0.3 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर लोड होतो अप्रॉक्सिमेट. मग आपल्याला काय करावं लागतो? एरिया लोड इंटू नोडल, म्हणजे आपण हे क्रॉस जॉईंट वर अप्लाय करतो. कळतंय? ओके. म्हणजे आपलं वेट काय आहे? नंबर वेट कसं फाइंड करायचं? वेट इज इक्वल टू लेंथ इंटू युनिट वेट. कळालं? येस मॅम. मग माझी स्टीलची डेन्सिटी आहे किती? स्टीलची डेन्सिटी किती आहे? सांग. 78.5 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर, 4 किलोन्यूटन पर मीटर क्यूब. कळालं? समजलं? 78.5 78.5 किलोन्यूटन पर मीटर क्यूब. कळालं? ओके. मग आपलं जे सेल्फेट आहे ते ऑटोमॅटिक येतं. ते वेगळे व्हॅल्यू टाकायची गरज नाहीये. आपल्याला वेगळी कशाची व्हॅल्यू टाकायची आहे? रूफ शीटिंग प्लस पर्लिन. मग GI शीट प्लस पर्लिनची व्हॅल्यू आपण घेतली 0.30 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. बरोबर? येस मॅम. प्लस ॲक्सेसरीज म्हणजे ब्रेसिंग असेल, बोल्ट्स असेल आणि सॅग रॉड असेल, त्याची व्हॅल्यू घेतली आपण 0.05 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. कळालं? 0.5 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे डेट लोड घेतला आपण 0.35 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. कळालं? येस मॅम. ठीक आहे? हे तुम्ही कॉलेजला केली असेल कॅल्क्युलेशन. मग काय करायचं? जॉईन लोड इज इक्वल टू 0.35 इंटू ट्रसची स्पेसिंग. आपल्या ट्रसची स्पेसिंग किती आहे? 5 आहे. बरोबर? आणि पर्लिनची स्पेसिंग किती आहे आपली? 5. मग पर्लिनची स्पेसिंग किती आहे आपली? युटिलिटीवर जा आणि इथे जा नोड टू, आणि इथे जा नोड टू नोड डिस्टन्स. तर तिथे गेल्यानंतर हे बघा पण या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत फाइंड केलं. म्हणजे पर्लिनची स्पेसिंग किती आली आपली? हे बघा परत दाखवते 2.167. कळालं? हो मॅम. आणि आपल्या ट्रसची स्पेसिंग किती होती? ही बघा 2 होती आपली, राईट? समजते? हो. म्हणजे 0.35 इंटू 2 इंटू 2.167. करा कॅल्क्युलेट. One point 516. किती आलं? 1.516. 1.516. ठीक आहे? मग आपण आता काय करूया? हा जो लोड आहे तो पुन्हा मी एक्स्ट्राचा देऊ. तुम्ही इथे -20 घेऊ शकता किंवा -10 ॲज अ सेफ्टीच्या दृष्टीने. ठीक आहे? कळालं? आणि याला असाइन करताना काय करायचं? व्ह्यूवर जायचं आणि इथे जायचं फ्रंट व्ह्यूवर. ठीक आहे?
आणि काय करायचंय तुम्हाला सिलेक्ट वर जाऊन नोड कर्सरने हे बघा हे सगळे टॉपचे जे नोड आहेत याला असाइन करायचं म्हणजे सिलेक्ट करायचं. ओके. कळालं? आणि असाइन टू सिलेक्टेड नोड अँड असाइन आणि यस. म्हणजे कळालं? फक्त पर्लिन वरती आपण तो नोड ऍड करतो. येस. समजलं? आता लाईव्ह लोड आपल्याला जनरली कॅल्क्युलेट करावा लागत नाही. ठीक आहे? लाईव्ह लोड म्हणजे मेंटेनन्स लोड. ठीक आहे? आणि IS कोडनुसार आपण नॉर्मली किती घेतो 0.75. कळालं? स्लोपिंग ग्रुपसाठी. ओके. म्हणजेच काय आपण जॉईंट लोड कसं अप्लाय करणार 0.75 इंटू क्रॉस स्पेसिंग इंटू पर्लिन स्पेसिंग म्हणजे किती येईल आपला 0.75 करा कॅल्क्युलेट. ओके काय करायचं अगेन लाईव्ह जायचं ॲडवर जायचं नोडल लोडवर जायचं आणि इथे घ्यायचं 3. मायनसमध्ये 3.2 ॲड करा आणि विंडो क्लोज करा. परत याला काय करायचं आपल्याला वरच्या साईडलाच अप्लाय होणार आहे. सगळे नोड सिलेक्ट करायचं असाइन टू सिलेक्टेड नोड असाइन आणि यस. समजलं? कळालं का? हॅलो. लाईव्ह नोड असाइन कसं केलं आपण? सेम प्रोसेस. ओके. येस. ठीक आहे? लोड कॉम्बिनेशन करायचं आहे. लोड कॅपेसिटर्सवर जा आणि इथे जा ॲडवर. ठीक आहे? यस मॅम. आणि इथे जायचं ऑटो लोड कॉम्बिनेशन. ठीक आहे? यस मॅम. आणि इथून सिलेक्ट करायचं आपल्याला हे बघा IS 456-800 आणि इथे जायचं जनरेट लोडवर. कळालं? आणि जे हे केलेलं आहे आपण टेबल वगैरे जो सेकंड ऑप्शन येतोय तो कोडच्या खाली जो सेकंड ऑप्शन आहे ना कशाच्या डिफाईन नाही ऑटो कॉम्बिनेशन मध्ये गेल्यानंतर आपल्याला पहिला कोडचा ऑप्शन दिसतोय ना. तो पण कोर्स पहिलाच ऑप्शन बघायचा IS 456. येस. ओके. लोड कॉम्बिनेशन नंबर ठीक आहे. आणि हा स्टार्टिंग नंबर म्हणजे काय बघा माझे एकूण 4 झाले ना तर नंतरचा 5. ओके. क्लिअर आहे? यस. आणि इथे जायचे आपल्याला जनरेट लोड. समजलं? जनरेट लोड्स झालं? हो मॅम. आणि इथे जनरेट लोडवर गेलो की इथे ॲडवर क्लिक करायचं. बघा झाले का कॉम्बिनेशन जनरेट? क्लिअर आहे? यस मॅम. आता हे सगळं झाल्यावर आपल्याला जायचंय डिझाईनवर. सो ॲनालिसिस अँड डिझाईनवर जा आणि इथे जा स्टीलवर. कळालं? एक सेकंड मॅम. सो इथे जायचंय आपल्याला डिझाईनवर स्टील डिझाईनवर आणि इथून डिझाईन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे IS 800. कळालं? वरती गेल्यानंतर करंट कोड
येस करंट कोड घ्यायचा आहे आपल्याला IS 800 समजलं हो मॅम. लिहून घ्या इथपर्यंत हो घेतलं. झालं मॅम. येस झालं तर आपल्याला पुढची गोष्ट काय करायची आहे हे बघा इथे जायचं डिफाईन पॅरामीटर्स मध्ये आणि इथून मी घेते FYLD. ठीक आहे मी 250 घेते. तुम्हाला चेंज तुम्ही 345 पण घेऊ शकता. ठीक आहे स्टीलची प्रॉपर्टी कळालं समजलं आणि दुसरं घेते मी ट्रॅक पॅरामीटर. मी 2 घेते फक्त आणि ते घेते प्रिंट द डिझाईन आउटपुट ॲट मॅक्झिमम डिटेल लेवल. ट्रॅक पॅरामीटरसाठी घेतो. आपले सगळे डिटेल इम्प्रूव्ह होण्यासाठी. ओके. आणि त्याच्यामध्ये आपण ठीक काय आहे. ठेवलं की प्रिंट द डिझाईन आउटपुट टू मॅक्सिमम डिटेल लेवल. येस झालं लिहून येस मॅडम. आणि परत आपल्याला पुढची गोष्ट काय करायचं हे बघा इथे ॲडवर क्लिक करायचं आणि इथून विंडो क्लोज करायची आणि या दोघांनाही असाइन टू व्ह्यू आणि अगेन असाइन टू व्ह्यू. क्लिअर आहे येस मॅडम. परत एकदा काय करायचं इथे जायचंय कमांडमध्ये. कमांडमध्ये काय घेतो चेक ॲड. ठीक आहे समजलं चेक कोड आणि टेक दोघांनाच ऍड केलं आपण. कळालं येस मॅडम. आणि काय करायची इथून विंडो क्लोज करायची. चेक कोडला पण असाइन टू व्ह्यू करा आणि स्टील टेक ऑफला पण असाइन टू व्ह्यू करा. कळालं इथपर्यंत क्लिअर आहे. हो मॅम. आता हे सगळं झाल्यावर अनालिसिस करायचं. तर कसं करणार इथे जायचं कमांड अनालिसिस ऑल घ्या आणि इथे करा ॲड. समजतंय एकदा रिपीट करा ना. काय केलं आपण गेलो अनालिसिस अँड डिझाईन देन जायचं अनालिसिस कमांड. ठीक आहे आणि इथे सिलेक्ट करायचं ऑल. अनालिसिस कळालं झालं लिहून. एक सेकंड. हां येस झालंय मॅम. सो इथे ॲडवर क्लिक करा आणि क्लोज करा. परत एकदा इथे रनवर क्लिक करा. ओके. ठीक आहे आणि सेव्ह करा. बघा समजलं येस मॅम. आता आपण जेव्हा बोर्ड
प्रोसेसिंग मोडवर जातो आणि इथे जातो डनवर. कळालं? येस मॅम. तर इथे सगळ्या ह्या लोनला सिलेक्ट करा, अप्लाय करा आणि ओके करा. कळालं? आता जेव्हा तुम्ही सिलेक्टवर जाऊन हा ट्रस्ट कुठलाही सिलेक्ट करता, तर हे बघा स्टील डिझाईन दिसतंय, हे बघा आला का रिझल्ट पास. समजलं? ओके ओके मॅम. हॅलो. नवीन सॉफ्टवेअरमध्ये हा फायदा आहे की तुम्हाला दिसतो तुमचा रिझल्ट पास. समजलं? हे बघा. कळालं? येस. तर करू शकता. हो मॅम. ह्या करून आणि मला काय डाऊट असेल तर पाठवा. ठीक ओके आहे? मॅम. चालेल, करून घ्या बा प्रॅक्टिस सगळ्याची आणि मला सांगा. हो मॅम. येस. ठीक आहे? चालेल. करा प्रॅक्टिस. तुम्हाला हे मॉडेल पाठवू का मी? हो. पण तुमच्याकडे आयथून ओपन नाही होणार ते झिप मला. फाईल बनवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला पाठवून द्या, मग कॉपी करून घेतो आम्ही याच्यामध्ये. ठीक आहे चालेल. नाही त्याच्यामुळे ओपन नाही होणार म्हणून नाही म्हटलं मी. सॉफ्टवेअर जुनं आहे ना म्हणून ओपन नाही होणार म्हटलं. स्टडी एडिटर मधून होईल का ते? स्टडी एडिटर मधून फाईल द्यायची कॉपी पेस्ट डेटा सगळं. स्टॅड एडिटर मधून होईल का कॉपी पेस्ट केलेलं? बघूया. मी सेव्ह कुठे गेलेलं बघते. पाठवलंय बघा तुम्हाला. इथे चेक करा. ठीक आहे? ही त्यांच्याकडून स्टडी एडिटरची फाईल पाठवून द्या. त्यातला आपला जो डेटा आहे ना स्टडी एडिटर ओपन करून त्याच्यातला जेवढा डेटा असेल ना तो कॉपी करायचा. हा करू शकता. एकदा बघा होतंय का? तुम्हाला स्टडी एडिटरची फाईल पाठवू का मी तुम्हाला? इकडे नाही ओपन. बरं ठीक आहे. डायरेक्ट कॉपी पेस्ट करून द्या. मॅम इथे याला प्रिंटचं ऑप्शन करून आपण करू शकतो का बघते. PDF मध्ये जाणार. वर्डमध्ये ते करू. त्यातला डेटा कॉपी करायचा तिकडे पेस्ट करायचा. त्यांना प्रॅक्टिस मुलांना करू दे. मी रेफरन्ससाठी ही जी PDF आहे ना ती पाठवून देते. हां सर. ठीक आहे? ओपन नाहीच झालं तर ठीक आहे? हो सर. हे बघा ए म्हणून नावाची PDF आहे. करून बघा एकदा. ओके ओके मॅम.
चालेल. करा प्रॅक्टिस, काय असेल तर मला सांगा नंतर. चलो बाय. Yes.